हॅलो एव्हरीवन. आपले बघा वळीनं काही एक साधारणतः 3 ते 4 लेक्चर्स होत आहेत जे जेंडर बायस, जेंडर इनइक्वॅलिटी याच्याशी संबंधित आहेत. त्याच्यामागचा पर्पज असा आहे की तुम्हाला या टॉपिकच्या रिलेटेड ह्या 3-4 लेक्चर्स मधला डेटा कलेक्टिव्हली यूज करता यावा, जो की एस सारख्या महत्वाच्या टॉपिकसाठी सुद्धा वापरता येऊ शकेल. इंटरव्ह्यूसाठी तर तो महत्वाचा आहेच आहे. ठीक आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण जेंडर गॅप और जेंडर इनइक्वॅलिटी इन सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया और हायर ज्युडिशियरी असा टॉपिक घेतला. आता आपण ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये, म्हणजे तो जो टॉपिक होता तो फक्त इंडिया रिलेटेड होता, खास करून तो पण ज्युडिशियरीशी रिलेटेड होता. परंतु स्त्रियांच्या बाबतीतला हा जो काही एक प्रकारचा भेदभाव आहे हा ऑल ओव्हर वर्ल्डच कसा दिसतो ते आपण आजच्या थोड्याशा अतिशय महत्वाच्या असलेल्या, थोड्याशा नाही महत्वाच्या असलेल्या आणि टॉप जॉब्स, म्हणजे जिथं डिसिजन मेकिंग होतं, एखाद्या फील्डची डिरेक्शन ठरवण्याचं काम होतं, अशा ठिकाणी निर्णयक्षम असून सुद्धा फक्त स्त्री आहे म्हणून डावललं जाण्याची जो प्रकार होता तो करताना कसा दिसतोय ते आपण या टॉपिक मध्ये बघूया. जेंडर इनइक्वॅलिटी इन टॉप जॉब्स ही द हिंदूची एक न्यूज आहे आणि त्याचं अनालिसिस टाईप आपण हे लेक्चर घेतो. हिंदूमध्ये कव्हर झालेला विमेन्स रिप्रेझेंटेशन इन लिडरशिप ह्या टॉपिकनं आणि आपल्याला युपीएससीच्या कुठल्या कुठल्या मुद्द्यात ही जी न्यूज आहे ती यूज करता येऊ शकेल, किंवा आता जे बघणार आहोत मॅटर आपण ते सगळं कुठं कुठं बघता येऊ शकेल, यूज करता येऊ शकेल. जेंडर इश्यूजवरचे क्वेश्चन्स असतील, सोशल डेव्हलपमेंटवरचा क्वेश्चन, स्त्रिया हा सोशल चा एक घटक आहे तर त्या हिशोबानं बघता येऊ शकतील. आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स, मोठमोठ्या कंपन्यांचं जे चालतं, ऍडमिनिस्ट्रेशन नाही पहा, गव्हर्नन्स आहे, म्हणजे डिसिजन मेकिंग, कॉर्पोरेट डिसिजन मेकिंग मध्ये स्त्रियांना काय प्रकारचा वाटा मिळतोय आणि मिळायला काय पाहिजे त्याच्यावर काय करता येऊ शकेल, या गोष्टी आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. काही महत्वाचे, परत आपलं नेहमी बोलतो तेच, स्टॅटिस्टिक्स पहा, आकडेवारी खूप महत्वाची आहे. त्याच्याशिवाय असं उगा आगळपगळ लिहिलेल्या उत्तराला वजन येत नाही, त्याच्यामुळे हे महत्वाची आकडेवारी आहे. ऑल ओव्हर कंपन्यांचे जे सीईओज असतात, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स असतात, त्याच्यातले फक्त 7% मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, आणि ती पण परिस्थिती कुठं आहे पहा, डेव्हलप्ड कंट्रीज मधली सिच्युएशन आहे. विकसित देश ज्याला म्हणतो, म्हणजे विकसनशील आणि अविकसित देशांची तर ह्याच्यापेक्षा अतिशय विदारक असं चित्र असणार आहे. विकसित म्हणवल्या जाणाऱ्या देशांमध्ये एकूण सीईओचा फक्त 7% वाटा जो आहे त्या पदांवर स्त्रिया बसलेल्या आपल्याला बघायला मिळतात. हा एक सर्वे दिलाय, त्याच्यातली ही आकडेवारी आहे. ऑल ओव्हर कंपन्यांमध्ये जे फायनान्स डिरेक्टर्स असतात ते पण डेव्हलप्ड कंट्रीज मध्ये फक्त 17% वाटा स्त्रियांचा आहे. बोर्ड मेंबर्स 5 स्त्री जी आहे ती, जगभरातलं सर्वेक्षण आहे, फक्त 5 पैकी 1 स्त्री जी बोर्ड मेंबर म्हणून आहे, 2021चा सर्वे. चीफ एक्झिक्युटिव्ह 20 मध्ये 1 जणच आहे पहा फक्त. म्हणजे अतिशय अतिशय ज्या आज आपण 21व्या शतकामध्ये स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी बोलत असतानाची ही आकडेवारी अतिशय लक्षवेधक आणि किती आणखीन त्याच्यावर काम करण्याची गरज आहे हे सांगणारी आहे. ठीक आहे. लिडरशिप हायरिंग ट्रेंड काय असतो पहा, अलीकडे तो वाढताना दिसतोय स्त्रियांना वाटा देण्याचा. जसे की 2016 मध्ये 33% स्त्रियांना लिडरशिपच्या पोस्टचा वरच्या ज्या बघितल्या आपण त्याच्यासाठी विचार होताना दिसतो. 2016 मध्ये 33% स्त्रिया होत्या, तोच वाटा 2022 मध्ये 37% झालेला आपल्याला बघायला मिळतो. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा 2023च्या रिपोर्टची आकडेवारी आहे. कंट्री स्पेसिफिक डेटा ऑन वुमेन लिडरशिप काय पहा, वेगवेगळ्या देशांचा. अमेरिकेमध्ये 25% बोर्ड मेंबर्स आहेत, पण बोर्ड मेंबर जरी 25% असले तरी 6%पेक्षाही कमी स्त्रियांची नियुक्ती कंपनी डायरेक्टर्स म्हणून होतात. परत इथं तेच काय आहे, याचा अर्थ कंपनी डिरेक्टर म्हणून नेमण्यासाठी इलिजिबल स्त्री अवेलेबल नाहीत असा त्याचा अर्थ आहे का? तर नाही. का तर बाबा तुमच्याकडे एकूण 25% बोर्ड मेंबर्स पैकी बोर्ड मेंबर स्त्रियाच आहेत. याचा अर्थ त्याच्यात भरपूर स्त्री आहेत की ज्या तुम्ही त्याला प्रमोट करून वर घेऊ शकता, पण ते होताना दिसत नाही. ब्रिटनमध्ये कंपनीच्या बोर्ड मधले एकूण 30% स्त्रिया आहेत बोर्ड मेंबर्स पैकी, पण फक्त 6%च एक्झिक्युटिव्ह म्हणून त्यांची नियुक्ती आहे. फ्रान्समध्ये 40% बोर्ड मेंबर स्त्री आहेत, पण
ऑल ओव्हर सगळ्या ज्या डेव्हलप्ड कंट्रीज आहेत त्याच्यातला हा सगळ्यात जास्त आकडेवारी आहे. ही चांगली गोष्ट आहे. याची एक्झिक्युटिव्हची पर्सेंटेज आपल्याकडे नाही. जर्मनीमध्ये सगळ्या महत्वाच्या ज्या डॅक्स इंडेक्स कंपनीज आहेत, म्हणजे महत्वाच्या जसं नावाजलेल्या कंपन्यांचा तो डॅक्स इंडेक्स आहे, त्या कंपन्यांपैकी फक्त एकाच कंपनीची हेड जी आहे, सीईओ जी आहे, ती एक स्त्री आहे. त्या कंपनीचं नाव दिलेलं आहे बेलेन गॅरिझो ऑफ मर्क. ठीक आहे. त्याच्यानंतर इटलीमध्ये पहिली वुमन हेड मेजर लिस्टेड कंपनीची जी आहे 2025 मध्ये त्यांची नियुक्ती झाली, त्यांचं नाव दिलंय पहा. म्हणजे परत तोच मुद्दा येतो, विकसित देशांमध्ये ही परिस्थिती आहे तर आपल्यासारख्या देशांमध्ये ते आणखीन भयान चित्र असेल. स्पेन मोस्ट कंपनीज रन बाय मेन आहेत आणि एक्सेप्शन्स आहेत. एकच कंपनी आहे इंडिटेक्स आणि दुसरी कंपनी आहे सॅन्टाडेरी, यांच्या हेड ज्या आहेत त्या मात्र स्त्री आहे. परत महत्वाचं आकडेवारी खूप महत्वाची आहे. आपण जे काही म्हणणं मानतोय आपल्या उत्तरामध्ये, मग तो एसे असो नाहीतर मेन्सचा एखादा क्वेश्चन असो, त्याला सपोर्ट करणारी ऑथेंटिक आकडेवारी त्या आपल्या उत्तरात असणं अतिशय महत्वाची गोष्ट असते. ठीक आहे. आता भारताकडे येऊयात. हे झालं जागतिक चित्र. भारताची काय परिस्थिती आहे पहा. बोर्ड पोझिशन जे आहेत 18.67% सगळ्या ऑल ओव्हर बोर्ड मेंबर्स पैकी 18.67% स्त्री आहेत. लिस्टेड कंपनीज मध्ये आहेत. ही मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सची आकडेवारी आहे. सिनियर मॅनेजमेंट मध्ये 34,879 स्त्रिया आहेत आणि ऑल ओव्हर पुरुष किती आहेत पहा. म्हणजे दोघांचं कंपॅरिझन करता हे जी आकडेवारीचा गॅप आहे, ही जी दरी आहे ती ह्यूज आहे. 1,86,946 पुरुष आहेत सिनियर मॅनेजमेंट मध्ये आणि स्त्रिया मात्र फक्त 34,800. आपण एक साधारणतः 35,000 धरूया 2023 च्या आकडेवारी. बोर्ड ऑफ डिरेक्टर्स 7,62,712 वुमेन आहेत तर 19,75,487 पुरुष आहेत. आकडेवारी आकडे बोलतात म्हणतो ते हे असतं लक्षात घ्या. अदर मॅनेजमेंट पोझिशन मध्ये पण स्त्री पुरुष भयानक परिस्थिती दिसते. एनएससी कंपनीज मध्ये 48 एनएससी लिस्टेड फर्म जे आहेत त्याच्यात कुणीही की मॅनेजरियल पोस्टवर 0% नो विमेन की मॅनेजरियल पोस्ट महत्वाच्या व्यवस्थापकीय पदावर असलेली आपल्याला दिसत नाही. ही सिरियस गोष्ट आहे. विमेन इन फॉर्मल वर्कफोर्स किती आहेत पहा. 2020-21 मध्ये 19% होत्या. त्यांचं आता 1% रिप्रेझेंटेशन कमी झालंय. हायर आणि जास्त पगाराचे जे पद आहेत, जॉब्स आहेत, त्याच्यामध्ये विमेनचा शेअर 18,000 पेक्षा पर मंथ जास्त पगार असलेल्याच्या केसमध्ये आपल्याला 2020-21 मध्ये 21% दिसलेला दिसतो. तो 2024-25 मध्ये 12% झालाय. याचा अर्थ बऱ्यापैकी पगार असलेल्या जॉब्स मध्ये स्त्रियांचा वाटा खूप मोठ्या मार्जिन कमी झालेला दिसतोय. काय दिसतं मग आता ऑल ओव्हर इथं सगळे ट्रेंड स्लो प्रोग्रेस दिसते. म्हणजे स्त्रियांच्या इक्वॅलिटी आणण्यासाठी अनेक काही रिझर्व्ड कोटाज आहेत, लॉज आहेत, हे सगळं असून सुद्धा त्यांची अंमलबजावणी न झाल्यामुळं स्त्रियांना अशा प्रकारचे हायपेड जॉब्स मिळण्यामध्ये अतिशय स्लो प्रोग्रेस असलेली बघायला मिळते. स्ट्रक्चरचे बॅरियर्स आहेत का तर आहेत. ऑल ओव्हर सगळं जे वर्क कल्चर आहे वेगवेगळ्या कंपन्यांचं ते मुळामध्ये बिल्डअपच पुरुषांच्या हिशोबानं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे स्त्रियांना नॅचरली त्याच्यात एंट्री करतानाच बॅरियर्स येतात आणि प्रमोट होताना वर जातानाही बॅरियरचा सामना करावा लागतो. स्टॅग्नेशन इन इंडिया साचले पण आलंय पहा स्त्रियांच्या रिप्रेझेंटेशन मध्ये आणि इव्हन डिक्लाइन फक्त साचले पणच आले नाही. आणि खास करून हे कधी दिसते पोस्ट पॅन्डेमिक कोरोना येऊन गेल्यानंतरच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होम जे एक हायब्रिड आणलेलं होतं. पुढे तो एक मुद्दा आपण बघणार आहोत. हायब्रिड वर्क करण्याची पद्धत आणलेली होती. त्याच्यामुळे स्त्रियांना ते जरा सोपं जात होतं की घरची काही कामं प्लस जॉब असं दोन्ही हँडल करणं. आणि कोरोना संपल्यानंतर पुन्हा कंपन्यांनी ते ऑफलाईन मधलं फील्ड मधलं ऑफिसमध्ये जाऊन काम करण्याचं मॉडेल आणल्यामुळं स्त्रियांच्या जॉबवर याचा विपरीत परिणाम होताना आपल्याला बघायला मिळतो. पोस्ट पॅन्डेमिक डिक्लाइन झालंय. हायब्रिड वर्क इम्पॅक्ट आताच बघितला आपण. मे हॅव सप्रेस्ड फिमेल पार्टिसिपेशन. वर्क फ्रॉम होमची संख्या कमी झाल्यामुळे. स्टेपिंग स्टोन गॅप
remarkably low proportion of senior positions like finance director that led to the CEO roles. म्हणजे या उच्च पदावर जाण्यासाठी अगोदर त्याच्या खालच्या एका पदावर येणं गरजेचं आहे, परंतु तुम्हाला ह्याच पायरीवर येऊ दिलं नाही, तुम्हाला इथं ठेवलं, याच पायरीवर येऊ दिलं नाही तर तुम्ही इथं जाऊ शकत नाही. दिस इज स्टेपिंग स्टोन फॉर दिस पोस्ट. आणि त्याच्यामुळं तुम्हाला स्त्रियांची नियुक्तीच मुळामध्ये अशा पद्धतीने केली जाते की पुढे जाऊन त्यांचं प्रमोशन चांगल्या डिसिजिव्ह रोलवर होणार नाही. आता याच्यामध्ये कायदेशीर काय परिचित्र आहे बघा. फ्रान्सनं एक नवीन कायदा आणला की बाबा मिनिमम 40% वुमेन ह्या कंपनीच्या बोर्डमध्ये असायला पाहिजेत, आणि हे अख्ख्या युरोपातलं म्हणा किंवा ऑल ओव्हर वर्ल्ड मधलं एक सक्सेसफुल मॉडेल आहे. कंपल्सरी केलेलं आहे की कुठल्याही कंपनीच्या बोर्ड मेंबर्समध्ये मिनिमम 40% विमेन असल्या पाहिजे. फ्रान्सचाच दुसरा 2021 10 वर्षानंतरचा नवीन कायदा आहे की स्त्रियांना एक्झिक्युटिव्ह रोल्स मध्ये कमीत कमी 30% स्त्रिया असायला पाहिजेत, आणि हाच वाटा स्त्रियांचा 2029 मध्ये वाढवून 40% नेण्याचं त्यांचं टार्गेट आहे. जर्मनीमध्ये खूप म्हणजे बाकीच्या युरोपियन कंट्रीजचा विचार करता खूप पुअर परिस्थिती आहे. कोटा सिस्टीम आहे तिथं, परंतु ते लिमिटेड राहिले, त्याचा काय परिणाम होताना दिसत नाही. ऑल ओव्हर जगभरातलं काय चित्र आहे बघा. 30% फिमेल रिप्रेझेंटेशन ऑन बोर्ड इज कन्सिडर्ड द गोल्ड स्टँडर्ड. म्हणजे हा अतिशय योग्य मापदंड आहे की कमीत कमी 30% स्त्रियांना त्या बोर्ड मेंबर्सवर ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यात आपल्याला फ्रान्स मेनली काम करताना बघायला मिळतो. इफेक्टिव्हनेस काय झाला की याच्यामुळं कोटा वगैरे ग्रेट ऍक्सिलरेटर म्हणून काम करतात अशा कायदेशीर तरतुदी स्त्रियांना वाटा मिळवून देण्यामध्ये हातभार लावतात. पण विमेन ऑफन कॉन्सन्ट्रेटेड इन एचआर अँड मार्केटिंग रोल्स. म्हणजे हे जे दोन विभाग आहेत लक्षात ठेवा की असे विभाग आहेत की त्याच्यातून स्त्रिया कंपनीच्या डिसिजन मेकर म्हणून प्रमोट होऊ शकत नाही. याचाच अर्थ स्त्रियांना जाणून बुजून खालच्याच रोल्समध्ये एंगेज ठेवण्यासारखी त्यांची जी नियुक्ती आहे ती होताना बघायला मिळते. मग ऑल ओव्हर बॅरियर्स काय झाले बघा त्यांच्याविषयी. आतापर्यंत जे डिस्कस केलं तर स्त्रियांना या फील्डमध्ये खाजगी क्षेत्रामध्ये का असताना टॉप जॉब्स मध्ये काम करताना काय प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा. काय एकतर बायस अँड सोसायटी नॉर्म्स. आपण आपलं मागं सेक्स अँड जेंडर नावाचा एक छोटासा व्हिडिओ केलाय, तो बघून घ्या, तुम्हाला हे काय म्हणते ते कळेल. की स्त्री आहे म्हणून तिच्याबरोबर केला जाणारा जो भेदभाव आणि समाजाची जी खास करून पुरुष सत्ताक समाजाची जी मानसिकता आहे त्याच्यामुळे स्त्रियांना सुरुवातीपासूनच याचा सामाजिक काही नीती नियम संकेत असतील त्याला भेदभावाला सामोरं जावं लागतं. स्ट्रक्चरल बॅरियर्स मगाचीच म्हटले आपण की या सार्वजनिक कंपन्यांचं स्ट्रक्चर काम करायचं जे वर्क कल्चर ज्याला म्हणतो आपण, कार्यसंस्कृती, ती डेव्हलपच करताना अशी केली गेली आहे की ती जास्त पुरुषांच्या सोयीची असेल. स्त्रियांना त्याच्यामध्ये गैरसोयीचं जाणून बुजून म्हणा किंवा नसलं तरी त्यांना तिथे एंट्री केली की ते फेस करावंच लागतं, अशा प्रकारचं वातावरण असतं. आणि लॅक ऑफ मेंटरशिप. स्त्रियांना कोणीतरी एखाद्या अनुभवी व्यक्तीनं सपोर्ट करून तिला पुढे जाण्यासाठी पाठिंबा देण्याची त्या कंपनीच्या स्ट्रक्चरमध्ये गरज असते. अशा प्रकारची मेंटरशिप आणि नेटवर्किंग ऑपॉर्च्युनिटी स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत कमी अवेलेबल होतात किंवा मिळत नाहीत, आणि त्याच्यामुळे त्या आपसुकच मागं पडतात. पॅरेंटल लिव्ह पॉलिसी जी आहे, अनइक्वल पॅरेंटल लिव्ह आहे की समजा स्त्रियांना मातृराजा ज्याला म्हणतो आपण, मातृत्व राजा, आणि अलीकडे आता पितृत्व राजा पण कन्सेप्ट यायला लागलाय. पण त्याच्यामध्ये पुन्हा तेच आलं की नवीन जन्मलेल्या बाळांना आईची जास्त गरज आहे तर आईला मातृत्व राजा. हे सगळं विचारात घेऊन कंपन्या काय करतात तर मग असं असेल 3-3 महिने 6-6 महिने जर स्त्रियांना त्याच्यासाठी लिव्ह द्यावी लागत असेल किंवा पेड लिव्ह द्यावी लागत असेल तर मग कंपनीचं नुकसान कशासाठी. म्हणून स्त्रियांना रिक्रूटच करताना कमीत कमी करा किंवा काही टर्म्स अँड कंडिशन्स टाकून रिक्रूट करा. अशा प्रकारच्या भेदभावाच्या पॉलिसीज, या लिव्ह पॉलिसीजमुळे स्त्रियांना ते डिसएडव्हान्टेजेस ठरत आहे. इन्व्हेस्टमेंट डिसिजन जे आहेत ते काही खास प्रकारच्या व्हाईट मेन, आपण खास करून जगभरातल्या मोठ्या कंपन्यांविषयी बोलतोय, सिमिलर बॅकग्राऊंड, पुरुष सत्ताक मानसिकतेतल्या पुरुषांकडून वेगवेगळ्या फील्डमध्ये इन्व्हेस्टमेंट होत असते आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून स्त्रियांसाठीच्या न्याय्य वातावरणाची अपेक्षा करता येत नाही. तिथं पण आपल्याला जेंडर बायस असलेला दिसतो. मग आता हे सगळे इश्यूज झाले की स्त्रियांना काय फेस करावं लागतंय. मग याच्यावर काही उपाय आहेत का. आपण मागेही बोललेलो
ऍज अन ऍडमिनिस्ट्रेटर फक्त समस्या आयडेंटिफाय करणं हे आपलं काम नाही, त्या सोडवता कशा येतील याच्यावर काही उपाययोजना करणं हे आपलं काम आहे. तर हीच गोष्ट, हाच माइंडसेट आपल्याला आन्सर रायटिंग मध्ये सुद्धा ठेवायचा आहे. काय सोल्युशन्स असू शकतात बघा. स्किल फर्स्ट हायरिंग हा अप्रोच ठेवला पाहिजे. म्हणजे समोर नोकरी मागण्यासाठी आलेला व्यक्ती हा पुरुष आहे का स्त्री हे न बघता त्याच्याकडे त्या पोस्टसाठी लागणारं स्किल आहे का याचा प्रायोरिटीने विचार झाला पाहिजे आणि मग त्याच्यावर डिसाईड झालं पाहिजे की त्याला जॉब मिळेल का नाही, प्रमोशन मिळेल का नाही. मेंटरशिप प्रोग्राम राबवले गेलेत, खास करून गव्हर्नमेंट कडून राबवले गेलेत की स्त्रियांना एखाद्या फील्डमध्ये करिअर करण्यासाठी जास्त एक्सपर्टाईज असलेल्या, अनुभवी असलेल्या लोकांच्या मार्गदर्शनाची व्यवस्था जी आहे ती गव्हर्नमेंटने करायला पाहिजे. शेअर्ड पॅरेंटल लिव्ह नावाची पॉलिसी आणली पाहिजे, प्रकारची पॉलिसी आणली पाहिजे. फक्त आईवरच त्या लहान मुलांच्या संगोपनाची जबाबदारी न ठेवता जर पुरुषांच्या पण केसमध्ये अशाच प्रकारची पॅरेंटल पितृत्वाची रजेचा जर कन्सेप्ट जास्त रुजला तर मातृत्व रजेमुळे स्त्रियांना डावलण्याची जी मानसिकता आहे ती कमी होताना आपल्याला दिसेल. इन्व्हेस्टर अकाउंटबिलिटी सांगितली आपण, अशा प्रकारच्या स्त्रियांना भेदभाव न होईल अशा प्रकारच्या वातावरणाला इन्व्हेस्टमेंट करण्याची, डायव्हर्सिटी कन्सिडरेशन्स करण्याची जबाबदारी जी आहे ती त्या गुंतवणूकदारांवर ठेवली पाहिजे. त्याच्यानंतर सिस्टमॅटिक म्हणजे एकदम समूळ चेंजेस केले पाहिजेत. ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर जे पुरुषांना जास्त अनुरूप आहे ते स्त्रियांना पण कसं समावेशक ठरेल अशा प्रकारची रचना करायला पाहिजे. रोल मॉडेल्स, या जास्त मोठे मोठे करिअर करून फेमस झालेल्या स्त्रिया आहेत अशा स्त्रियांना प्रमोट करून त्यांच्याशी बाकीच्या स्त्रियांना त्यांच्यापासून कशा प्रकारे प्रेरणा मिळेल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. ऑल ओव्हर आन्सर लिहिताना आपण मगाशी बोललो तसं आकडेवारीसाठी काही इक्विलिपचा सर्वे बघितला आपण, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची आकडेवारी बघितली, डेलॉइट त्यांनी कंडक्ट केलेला सर्वे आहे 51 कंट्रीज मध्ये त्यांची आकडेवारी, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, या सगळ्यांची नावं आपल्या आन्सर मध्ये आली पाहिजेत. म्हणजे त्या एक्झामिनर जे आहेत त्यांना ते चेक करताना हे लक्षात आलं पाहिजे की आपण काय काय सोर्सेस मधून ही सगळी माहिती आपण त्यांना देतो. चला, आपल्या शेवटचा टॉपिक काय आहे बघा. आपल्या अँगलने हे काय महत्वाचं आहे. जेंडर इश्यूज साठी हा टॉपिक वापरू शकतो आपण, सोशल डेव्हलपमेंटसाठी, पॉलिसी मेकिंगसाठी, आणि ऑल ओव्हर स्ट्रक्चरल रिफॉर्म्स कसे केले पाहिजेत की जेणेकरून अशा प्रकारचा स्त्री पुरुष भेदभाव जो आहे बघा. इथं फक्त आपण स्त्री पुरुष भेदभाव हा काही आयसोलेशन मधला टॉपिक म्हणून बघत नाही, तिथं सोशल डेव्हलपमेंटसाठी सुद्धा बघतोय. स्त्रिया जर ऑल ओव्हर जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 50% हिस्सा आहेत, भाग आहेत, तर त्यांना या सगळ्या डेव्हलपमेंट मधून वगळून चालणार नाही. त्यांना इन्क्लूड करूनच ऑल ओव्हर ज्याला आपण परपेच्युअल अशा प्रकारची सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो अशी डेव्हलपमेंट करता येऊ शकेल आणि त्यासाठी हा मुद्दा महत्वाचा ठरेल. थँक्यू.